नमस्कार. साथी न्यूज एम एच 11 या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आज आपण मलवडी या ठिकाणी आहोत. मलवडी तालुका फलटण जिल्हा सातारा हे सातारा जिल्ह्यातील एक छोटंसं गाव असून या गावामध्ये भव्य बैलगाडा शर्यत आयोजित केलेली असून या बैलगाडा शर्यतीच्या अटी शर्ती नियम काय आहेत आणि कशाप्रमाणे हे बैलगाडा शर्यत असणार आहेत हे मलवडी गावातील आमचे सहकारी मित्र आहेत श्री शशिकांत टकले साहेब यांच्याकडून जाणून घेऊयात की हे बैलगाडा शर्यत नक्की 25/4/2025 रोजी आहे. यात्रेनिमित्त भैरवनाथ यात्रेनिमित्त भरवलेलं असून याचं स्वरूप कसं असणार आहे हे सांगा. याचं स्वरूप काय कायद्यानुसारच मैदान होणार आहे. बर. त्यात काय बदल होणार नाही. जे कायद्याच्या नियमाप्रमाणे जे आहे ते होणार आहे. आणि एक बैल एक आदत असं मैदान आम्ही ठेवलेलं आहे आणि आपलं गावच्या यात्रेनिमित्ताने ठेवलेलं आहे. आणि ते आम्ही पुरं करणार. बैलगाडा संघटना अध्यक्ष उपाध्यक्ष ह्यांनीच आपलं संघटनेच्या स्वरूपाखाली ही करून घेणार आहे. शशिकांत टकले साहेब, आपण सुरुवातीला सांगितलं की आम्ही कायद्याची परवानगी काढलेली आहे. म्हणजे कायद्याची परवानगी घेऊन तुम्ही अतिशय शिस्तबद्ध हे मैदान पूर्ण कराल आणि चांगलंही मला सांगितलं नाही आपण की यामध्ये आर्थिक स्वरूपाचं किती बक्षीस आहे. प्रथम बक्षीस किती आहे? 51 पहिलं बक्षीस आहे. 51,000 रुपये पहिलं प्रथम बक्षीस. द्वितीय 31. बर. तृतीय 21. चौथं 11. बर. पाचवं 7 आणि 6वं 5. 6च ठेवली ती आम्ही बक्षीस. 6 बक्षीस एकूण असून तर येणाऱ्या बैलगाड्या जे मालक आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? त्यांनी कसं यावं, त्यांच्यासाठी नियम अटी काय असावेत? त्यांच्यासाठी काय 500 रुपये प्रवेश फी आहे आपली. बर. त्याप्रमाणे आपलं करायचं. अजून काय नियम अटी असतील का बाबा, बैलाला इजा वगैरे करू नये किंवा काय अजून काय असतील तसं तसं तुमच्या नाही. नियमाप्रमाणे? नियमाप्रमाणे आपलं पळणे चिठ्ठे काढून आपलं आहे तसं लोट पाडून त्याच्यावर अतिशय शिस्तबद्ध हे जे मैदान आहे आपलं, तर हे मैदानाची लांबी किती आहे आणि मैदान कशा प्रकारचं आहे काय सांगू शकता? 750 फूट पल्ला आहे. बर. लांबीचा. हा. आणि पुढं पण जागा भरपूर आहे. आजूबाजूला पटांगण नाही, कुठलीही अडचण नाही किंवा इजा होण्यासारखी किंवा काहीच. आणि मैदान घेतलंय आम्ही गेल्या वर्षी. थोडा झाला दांगा पण पाठीमागं, त्यामुळं वाज मोहरं बी अडचण आली पण आम्ही ती सॉल्व करून आम्ही व्यवस्थित करून घेतलं. आणि आता इथनं पुढं बी ह्या बी मैदानाला आम्ही सगळं सॉल्व करून व्यवस्थित घेतलंय. पोलीस प्रोटेक्शन बी आम्ही ह्या वर्षी ठेवलंय. त्यामुळं काय अडचण आम्ही येऊन देणार नाही. अडचण आम्ही दूर करणार. काही सुद्धा त्याला हे होऊन देणार नाही, तडा जाऊन देणार नाही. तर आता शशिकांत टकले साहेब यांनी सांगितलं की हे मैदान असे अतिशय शिस्तबद्ध होणार असून चांगलं मैदान होणार आहे. तरी येणाऱ्या बैलगाड्या मालकांनी या मैदानाला सहकार्य करावं आणि तुम्हाला योग्य प्रमाणे त्याचा तुम्हाला चांगलं मैदान घेतलं जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही असं चांगलं मैदान होणार आणि कोणतीही वादावादी होणार नाही. मला वाटतं टकले साहेब तुम्ही पोलीस प्रशासनाची परवानगी घेतली आणि त्यांचं सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन आणि प्रोटेक्शन तुम्हाला आहे, याविषयी काय शंका नाही. तरी सर्व बैलगाडा क्षेत्रातील मालकांनी इथं यावं आणि जास्तीत जास्त सहकार्य करावं असं साथी न्यूज चॅनलच्या यूट्यूबच्या माध्यमातून आपणा सर्वांना विनंती करण्यात येत आहे. धन्यवाद. पहिलं बक्षीस 51,000 रुपये. दुसरं बक्षीस 31,000 रुपये. तिसरं बक्षीस 21,000 आहे. चौथं बक्षीस 11,000 रुपये. आणि 5वं बक्षीस 7,000 रुपये. 6वं बक्षीस 5,000 रुपये. आणि कायद्याच्या नियमानुसार मैदान पुरं होणार आहे. हे मैदान अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने होणार आहे. तरी सर्व बैलगाडा क्षेत्रातील लोकांनी या मैदानाचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे.